रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवाचे सर्व भावे देवाचे सर्व भावे देवाचे उतरील पार भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा
अनंत हे नाम दया, अनंत हे नाम दया, अनंत हे नाम दया। तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा, भवदुस्तर नदीचा।
समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रे सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदिये वर्षतिये विषय व्याळी मिठी दिदलिया नुटिताटी ते तुझ गुरुकृपा दृष्टी निरविश होय। मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हाव तरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जया तो हाव तरील पार भवदुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हाव तरील पार भवदुस्तर नदीचा। विठोबा रघुमाई काय म्हणतात महाराज? म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी। अभंगाच्या सुरुवातीला महाराजांनी म्हणून असा शब्द प्रयोग केलेला आहे। म्हणून हा कसा कारणवाचक शब्द आहे। कारणवाचक जेव्हा जेव्हा आपण म्हणून असं म्हणतो त्यावेळी त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असावी लागतात। त्यावेळी आपण काय म्हणतो? म्हणून आमच्या आजांची पण होती वडिलांची पण होती म्हणून मी घातली माळ आता मला काय ते जमना म्हणून म्हणजे काहीतरी कारण असल्याशिवाय म्हणून म्हणत नाही कोण। म्हणून इथं महाराजांनी काही कारण सांगितलेले आहेत। काय सांगितले महाराजांनी या अभंगामध्ये? देवाला शरण जाण्यासाठी सांगितले। काय सांगितले? देवाला शरण जाण्यासाठी सांगितले। का शरण जा आणि कसं शरण जा? कसं शरण जा तर सर्व भावे देवासी सर्व भावे। आणि का शरण जा तर का तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा म्हणून शरण जावे। बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या तो फार करुणावंत आहे ज्याचं नाव काय अनंत अनंत असं ज्याचं नाव आहे तो फार करुणावंत आहे म्हणून शरण जावे। आणि तिसऱ्या चरणात महाराज काय म्हणतात? तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट म्हणजे त्याला मी शरण गेलो मला त्याच्या कृपेचा अनुभव आला म्हणून मी माझ्या अनुभवानं तुम्हाला सांगतोय काय म्हणून शरण जावे। प्रत्येक चरणाला म्हणून असं लावायचं तर कारण कळतात। काय सांगितलंय महाराजांनी? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा म्हणून शरण जावे। इथं महाराजांनी या संसाराला भव नदीला नदी असं रूपक केलेलं आहे भवदुस्तर नदीचा। संसाराला नदीचं रूपक केलेलं आहे भवदुस्तर नदीचा। या संसारातनं तो भगवंत आपल्याला या संसार चक्रातून आपल्याला पार नेऊ शकतो म्हणून त्याला शरण जा असं सांगितलेलं आहे। आता संसार म्हणजे तरी काय? घरदार बायका पोरं भांडी कुंडी सासू सासरे याचं नाव संसार आहे काय? संसाराची व्याख्या विविध शास्त्रकारांनी वेगवेगळी केली। काही शास्त्रकार म्हणतात काय संसारती ती संसार काय नित्य परिवर्तन होणं याला संसार म्हटलेलं आहे। काही ठिकाणी देहाला संसार असं म्हटलेलं आहे। देहाला मी म्हणणं संसार म्हटलेलं आहे। पूज्यपाद आद्य गुरु शंकराचार्य या संसाराची व्याख्या करताना काय सांगतात? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे। हा संसार जीवाच्या सगळ्या दुःखाला कारण आहे। हा संसार जीवाच्या सगळ्या दुःखाला कारण आहे। अनेक उदाहरण सांगायचं काऊसकुलीचं। काऊसकुली माहित आहे का नाही आपल्याला? काऊसकुली त्या काऊसकुली चढलेल्या झाडाखाली कुणीही बसावं त्या काऊसकुली असलेल्या झाडाखाली कुणीही बसावं। एखादा राजकारणी बसला तरी पण ते झाड त्याला काऊसकुली काय होणार? खाजवणारच। एखादा वारकरी जरी बसला त्या काऊसकुलीच्या खाली तरी ते त्याला खाजवणारच। खाजवणं हा त्याचा धर्म आहे। तसं या संसाराचा धर्म आहे काय? दुःख देणं। दुःख देणं हा या संसाराचा धर्म आहे। या संसारानं आपल्याला दुःख दिलेलं आहे काय नाही? येणे मज भोगविल्या खाणे नसता छंद जाविला आ
हा संसार जीवाच्या सगळ्या दुःखाला कारणीभूत आहे. सगळ्या शास्त्रकारांनी या संसाराचं वर्णन करताना काय सांगितलंय? संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. हा संसार म्हणजेच दुःखाचं मूळ आहे. जन्म मरण रूपी संसार हाच दुःखाचं कारण आहे आपल्याला. पण आपल्याला वाटत नाही. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण दुःखच भोगत आहे, पण त्याकडे आपलं लक्ष गेलं नाही कधी. जन्माला येतानाची काय अवस्था, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षण क्षणा ध्यात असे. गर्भामध्ये असणार ते पोट मूल असतं, त्याला विविध प्रकारचे दुःख भोगायला लागतात. काय सांगेल? नाकी तोंडी कृमी किडे, विष्ठा मूत्र चहूकडे, गर्भवतीचे कष्ट गाडे, कवना पुढे सांगावे. गर्भवती स्त्रीला सांगत असतात सगळे लोक, जास्त काही गरम खाऊ नको, जास्त काही थंड पण खाऊ नको, आंबट काय जास्त खाऊ नको. कारण ती जे खात असते त्या वेदना कुणाला, त्या मुलाला सोसायला लागतात. एवढं दुःख आहे ते. त्या दुःखामध्ये असताना, त्या गर्भामध्ये असताना ते गर्भ देवाला विनंती करत असते. काय विनंती करत असते? एकदा या दुःखातनं, या गर्भात मला बाहेर काढ. एकदा यातनं जर बाहेर आलो तर आयुष्यभर तुझं भजन करेल. हे देवाला वचन देते. जसं या गर्भातनं बाहेर येतं आणि मायेचा वारा लागतोय, त्यावेळी आपण दिलेलं वचन विसरतं. मी कवा मी कवा मी कवा असं म्हणायला लागते. मी कधी बोललेलो? जसं जसं मोठं होतं, थोडंसं लहान असताना काय होतं, काय असतं त्याला काय, बालपण गेले नेनता. बालपण हे कशामध्ये? खेळण्यामध्ये, बागडण्यामध्ये, अज्ञानामध्ये लहानपण निघून जातं. तारुण्य दशे विषय व्यथा. तरुणपण हे कशामध्ये? विषयांच्या चिंतनामध्ये, विषयांच्या भोगामध्ये जातं. आणि वाहिला भार कुटुंबाचा. आयुष्यभर कुटुंबाचा भार वाहण्यातच आपलं जात असतं. कुटुंबाचा भारच वाहत असतो गाढवासारखा. कसा? गाढवासारखा. संतांनी आपल्याला काही ठराविक प्राणी दिले, त्या प्राण्यांचीच उपमा दिली आपल्याला कायम नेहमी. कुठल्या संतांनी आपल्याला कधी वाघासारखा आहेस किंवा सिंहासारखा आहेस असं कधी म्हटलं नाही. नेहमी काय म्हटलं? गाढव, कुत्रा आणि डुक्कर हे 3 प्राणी आपल्यासाठी निवडलेले आहेत संतांनी. बरं, संत आपल्याला उपमा देतात म्हणजे ते काय उगस देत आहेत असं काय नाही. कुत्रा का म्हटलं असेल आपल्याला, डुक्कर का म्हटले असेल, गाढव का म्हटलं असेल, आपण विचार केला पाहिजे. डुक्कर का? डुक्कर कुठं असतं? डुकराचं राहण्याचं ठिकाण काय? गटार. ज्या गटारीकडे बघितल्यावर आपल्याला किळस वाटते, घाण वाटते, त्यामध्ये आपल्या सर्व कुटुंबासोबत ते डुक्कर आनंदाचे डोही, आनंद तरंग, अगदी सुखानं आनंदानं राहत असते. काय पोय पंखीचे किडे चिळशी घेती म्हटले. पुवाकडे बघितल्यावर आपल्याला घाण वाटते त्याची, पण त्या पुवातल्या किड्यांना कधी त्याची घाण वाटत नाही. त्यातच ते रमत असतात. तसे हे संसारिक जीव असत जड आणि दुःखरूप अशा संसारामध्ये रमलेले आहेत. म्हणून यांना डुकराची उपमा दिलेली आहे. दुसरं, कुत्रा. कुत्रा का म्हटला असेल आपल्याला? असं एक प्रमाण आहे. काय जागा की निजलासी, सुने जागवणी दारापाशी. काय म्हणतात महाराज? एकाला आपलं कुत्र फार प्रिय होतं. कुत्र आपलं फार प्रिय. एवढंसं कुत्र होतं, गाडीतनं फिरतेली कुत्री फार प्रिय. आमचा टॉमी नाही, अगदी एवढा माझा विश्वास आहे, कुणाला घराजवळ घेत नाही असं वाटायचं. कुत्र्यावर फार विश्वास. त्या कुत्र्यावर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी घरातली कुठे गेली? बाहेर फिरायला गेली. कुत्र्यावर विश्वास ठेवून. कुत्रा घराची राखण करेल म्हणून. चोरांना ही बातमी कळाली. चोर जोडणीनंच आले. येताना हातात काळी पिशवी घेऊनच आले चोर. त्यात काय द्राक्षे नव्हती. काळ्या पिशवीत काय असते माहित आहे आपल्याला? काळी पिशवी घेऊनच आले. असं लांब नुसती ती पिशवी दाखवली. कुत्र त्या वासानं त्या पिशवीच्या मागे यायला लागलं. चांगलं 2-4 किलोमीटर लांब नेऊन त्या कुत्र्याला सोडलं. घरामध्ये चटणी पण ठेवली नाही. कुत्र्यावर विश्वास ठेवून घर रखवालीला सोडायचं असते. तसं आपण पण आशारूपी कुत्र जोपर्यंत हे जागा ठेवलंय, आशारूपी कुत्र जोपर्यंत आपलं जागा आहे, तुम्ही कितीही वाऱ्या करा, कितीही सप्ते करा, कितीही परमार्थाचा आव्हाना, कधी ते आशारूपी कुत्र आपल्याला घात करेल आपल्याला सांगता येत नाही. अहो, विश्वामित्र म्हणजे सामान्य होते काय? 60,000 वर्षाचं तप होतं. प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य होतं. फक्त मेनकेच्या नादाला लागले आणि काय पतन झालं. आपल्या कुठं लागायच्या 4 वाऱ्या. फार त्या आशारूपी कुत्र जोपर्यंत आपल्या इथं जागा आहे तोपर्यंत कधी आपला घात होईल हे सांगता येत नाही. आपण वैराग्याच्या नुसत्या गोष्टीच करायच्या, वैराग्याच्या व्याख्या पाठ करायच्या, वैराग्याच्या गोष्टीच सांगायच्या फक्त लोकांना. जोपर्यंत अनुकूल विषय समोर येत नाही तोपर्यंत बरं आहे, आपलं चाललंय सगळं. विषय समोर येत नाही तोपर्यंत बरं आहे. एखादा समोर विषय आला की मग आपल्याला आपल्या साधनेचं कळायला लागते. आपल्याला आपली किती साधना भक्कम आहे ते. भल्याभल्यांचं पतन झाले त्या विषयांच्या नादामध्ये. भल्याभल्यांचं पतन झाले. त्यामुळे हे आशारूपी कुत्र जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत कधी पतन होईल सांगता येत नाही. म्हणून याला कुत्र म्हटलं आपल्याला. तिसरं, गाढव का म्हटलं असेल? गाढवाची पण काही लक्षणं सांगितली. अण्णा गाढवाची 3 लक्षणं सांगायची. पहिलं लक्षण, गाढवाचं पहिलं लक्षण, गाढवाला उन्हामध्ये जर असं निवांत उभा राहील दिवसभर उन्हात निवांत उभा राहते, पण रात्रीच्या चांदण्यामध्ये जर उभा केलं तर ते भाजतंय असं समजून ते सावली हुडकायला प्रयत्न करते. आपलं पण तसंच आहे. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. वास्तविक मुळात परमार्थ आनंदाचा विषय असताना सुद्धा आपण प्रपंचामध्ये रमत असतो. हे गाढवाचं लक्षण आहे. विना घेणं जड आहे. 50 रुपये एक्स्ट्रा माझी वर्गणी घे. खरं त्या विण्याच्या पाळीत तेवढं नाव घालू नको.
आता एरवी हा गवताचा भारा चांगला डोंगरातनं घेऊन येतोय, पण विना घे म्हटलं की जड जाते. तिथं जेवणाची खाण्याची सगळी सोय आहे. म्हणजे काय त्याला म्हणायचा विषयाचा परिपाडू. विषयामध्ये रमलेले जीव आहेत त्यांना परमार्थ सुखाचा वाटत नाही. ही गाढवाची लक्षण आहे. ही गाढवाची लक्षण आहे. अजून काय गाढवाचं लक्षण आहे? गाढवाला काय बांधायची गरज लागत नाही. गाढवाला बांधायची गरज नाही. गाढवाच्या भोवत्यान समजा तुमच्याकडे दोरी नसली, गाढवाला नुसतं असं गळ्या भोवत्यान असं केलं आणि बांधल्यासारखं केलं, गाढव रात्रभर हालत नाही घराजवळ, अजिबात कुठं जात नाही. आम्हाला तरी कुणी बांधले? फक्त आम्हाला म्हणतात तुमच्याशिवाय हे घर चालत नाही. महिनाभर कामाला जाणार एवढ्या एका वाक्यासाठी. कुणी बांधलंय आम्हाला तरी? ही गाढवाची लक्षण आहे. परमार्थामध्ये रमत नाही, ही गाढवाची लक्षण आहे. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये काय सांगितलं? एक वर्णन केलंय. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये काय सांगितलं? नाथ महाराज रस्त्यानं जात असताना तिथं रस्त्याच्या कडेला दगड फोडणारी कामगार दिसले त्यांना. त्यांच्याकडे बघून दया आली. त्यांना ते बघून म्हणाले, तुम्ही एवढं दिवस रात्र हे असलं दिवसभर एवढं कठीण काम करताय, त्रास वाटत नाही काय? एवढ्या उन्हाचं हे काम करताय, त्रास वाटतोय म्हणाले. मग यापेक्षा पण सोपं तुम्हाला एक मी काम सांगू काय? सांगा म्हणाले. काय नाही, आमच्या घराकडे यायचं, 2 वेळा मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण मिळणार, नाश्ता मिळणार, चहाच्या वेळेला चहा मिळणार. फक्त काय करायचं? मग दिवसभर काम काय करायचं? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जप करत बसायचं नुसतं. त्यांना वाटलं असा चान्स परत मिळायचा नाही. असलं काम आम्हाला कोण आजपर्यंत दिलं नव्हतं. हे काम आम्हाला आवडलं. सगळी यायला तयार झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे हजर झाली सगळी लोक कामाला. सकाळचा चहा झाला, नाश्ता झाला, जपाला सुरुवात झाली. कशी तरी 12-1 वाजोपर्यंत कड काढली. नंतर त्यांच्या चुळबुळ चालू झाली. हे काय बरं वाटणं म्हणाले. आता कसं तरीच वाटाले. हे दिवसभर एकमेकाच्या टेंगली केलेल्या, चाड्या केलेल्या, एका ठिकाणी बसून ध्यान करणं कसं जमल? जप करायचं कसं जमल? एक पळायला लागली. दुपारपर्यंत सगळी गायब. परमार्थ हा विषय आवडीचा असून सुद्धा त्यात रमत नाही जीव. ही गाढवाची लक्षण आहे. असं आयुष्यभर जीव गाढवासारखा नुसतं प्रपंचामध्ये रमलेला आहे. प्रपंचामध्ये रमलेला आहे. हा कधीपर्यंत हे चालतंय? माझ्याशिवाय हे घर चालत नाही, गावात माझा हात धरणारा कोण नाही, कारण हाताला खरूच झाले, कोण कशाला धरायला जाईल? हे का होतंय असं? जोपर्यंत अंगामध्ये शक्ती आहे, अंगामध्ये त्राण आहे, तारुण्य आहे, तोपर्यंत ही मस्ती चालते आपली. आणि एकदा अपेक्षीयते नावाचा विकार चालू झाला आपल्याला, एकदा अपेक्षीयते नावाचा विकार चालू झाला, त्यावेळी वाटतं आपल्याला, ज्यावेळी मरण समोर दिसायला लागेल, वृद्धत्व दिसायला लागेल, त्यावेळी वाटतं काय? तरुणपणामध्ये मी परमार्थ करायला पाहिजे होता असं वाटतं. पण ती वेळ गेलेली असते हातातून. योग्य वेळेतच प्रपंच होतो, तसा योग्य वेळेतच परमार्थ व्हावा. आपल्याकडे लग्न किती वयात होतात? लग्न 25, फार तर फार 30, अगदी 60 वयात लग्न करून काय उपयोग आहे? काय नाही. योग्य वयात जसं लग्न व्हावं. आणि मला सांगा, तुमच्याकडे रिटायर कधी करतात? कामावरनं 58, 55, 60च्या दरम्यान रिटायर करतात. आता ते रिटायर करतात म्हणजे काय फार मोठा सन्मान नाही त्याच्यात. रिटायर करतात म्हणजे काय अर्थ आहे त्याचा? हा माणूस आता कामाच्या लायकीचा राहिलेला नाही, एवढाच त्याच्या मागचा अर्थ आहे. आता जे शरीर कामाच्या लायकीचं राहिलं नाही, ते परमार्थाच्या लायकीचं कसं राहील? म्हणून जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे, अंगामध्ये त्राण आहे, तोपर्यंतच परमार्थ करायचा योग्य वेळेमध्ये. एकदा वेळ निघून गेली, घर जळून गेलं की मागणं अग्निशामक बोलवून काही उपयोग नाही.
नंतर कोळसे वेचायच्याच कामाचं. तसं योग्य वेळेतच परमार्थ व्हावा. एकदा अपक्षीयते नावाचा विकार चालू झाला की मग परिस्थिती कशी होते माहित आहे. मज चालता प्रयाण काळी असतान दिसती जवळी मृत्तिके मृत्तिका कवळी एकले मिळी संचिताचे कोणी दिवशी यम येती धावून कोणी दिवशी यम येती धावून कोणे दिवशी प्राण जाते घेऊन कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे एकटे राहावे समयाचे सादर भावे समयाचे सादर भावे असा एक दिवस येतो ज्यावेळी त्या यमाचं बोलावणं येतो. तो दिवस आपल्याला प्रत्येकाला येणार आहे. तो दिवस ज्यावेळी येईल त्यावेळी ते सत्तेचा कुणाचं काही चालत नाही, कशाचं काही चालत नाही. तिथं कुणापुढं नाही त्या यमाची करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा ओढाळ सापडे जे धान्या चोर यातना घरी येतो. म्हणजे एखादं ओढाळ जनावर जर पिकामध्ये घुसलं तर त्याला जसं मारून हुसकलून लावून देतात, बाहेर काढतात, तसं हा जीवात्मा सुद्धा या शरीराला सोडायला तयार नसतो. त्याला पण ते यमाचे किंकर मारून बाहेर काढत असतात. असं म्हणतात 21,000 विंचू चावल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना ह्या शरीरातनं प्राण जात असताना होत असतात. पण आपल्याला भय वाटत नाही त्या मरणाचं, कधी भय वाटत नाही. भय वाटायला पाहिजे त्या मरणाचं. ती वेळ ज्यावेळी येईल त्यावेळी काही चालत नाही. मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल वाही, पुढे संचित जाईल वाही. एकदा ती वेळ आली आपल्या समोर, जोपर्यंत त्या काळाचं तुमच्यावर लक्ष गेलं नाही तोपर्यंत हे चाललंय आपलं. एकदा त्याचं लक्ष गेलं नाही मग तेथे न चाले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई.
डॉक्टरनंही जीव वाचत नाही. किती जरी सत्ता तुमच्याकडे असली, किती जरी संपत्ती असली, तरीही कोणी तुम्हाला त्यापासून वाचवू शकणार नाही. त्यामुळे मरणाचं भय ठेवलं पाहिजे. परमार्थिक माणसानं भलेही शास्त्राचं थोडं चिंतन कमी करा, काही राहू दे, पण किमान दिवसातनं एकदा वेळी झोपताना तरी किमान आपलं मरतानाचं दृश्य आठवावं. कसं बाबा, एवढा आयटीत मी जगलोय आतापर्यंत. आपल्याला ज्यावेळी घरातनं बाहेर काढतील आपण मेल्यावर, आपण इटालियन टाईल्सच्या बाथरूम मध्ये आंघोळ केलोय, पण त्यावेळी अगदी भर चौकात तुम्हाला आंघोळ घालणार आहे. अगदी गरम गरम पाणी तुमच्यावर ओतलं जाणार, उकळतेलं पाणी. त्यावेळी हुस भाजाले म्हणायचं नाही, ओतूनच घ्यायचं. मग त्यावेळी तो प्रसंग आठवायचा स्वतः. आपण चिंतन करायचं, माझे नातेवाईक काय करत असतील, मित्रमंडळी काय चर्चा करत असतील, हे रोज किमान एकदा तरी चिंतन करावं परमार्थिक माणसानं. वैराग्य हळूहळू आल्याशिवाय राहणार नाही, वैराग्य आल्याशिवाय राहणार नाही. भय वाटलं पाहिजे, मरणाचं भय वाटलं पाहिजे. आणि वाटावं, किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजिती. किती वेळा हे जन्म मरणाचं भोगायचं आणि वाटावं, मी या जन्म मरणाच्या चक्रातनं कधी एकदा मुक्त होईन. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन. अण्णा, उद्धार शब्दाचा अर्थ काय सांगायचे. उद्धार शब्द हा कशापासून आलाय. उद्धरण शब्द म्हणजे यज्ञविधीमध्ये, त्या यज्ञामध्ये त्या विस्तवावर आलेली राख विंजणीनं फुंकून दूर करणे, याचं नाव काय, उद्धरण आहे. म्हणजे वास्तविक अग्नी आतमध्ये असतोच, फक्त त्याच्यावर आलेलं राखेचं आवरण दूर करायचं आणि फक्त तो अग्नी प्रज्वलित करायचा, याचं नाव आहे उद्धरण. तसं आपल्या ठिकाणी आपल्याला मुक्त करायची काही गरज नाही, आपण मुक्तच आहे. मोक्ष आपल्याला नित्य प्राप्त आहे. फक्त आपल्यावर जे आवरण आलेलं आहे ते आवरण घालायचं आहे, ते घालवायचं आहे. आवरण कशाचं आहे. आवरण तरी कशाचं आहे, मायेचं. त्या मायेच्या दोन शक्ती, एक आवरण आणि विक्षेप. आवरण शक्ती आपल्या स्वरूपाला झाकायचं काम करते आणि विक्षेप शक्ती ही जगताची प्रतीती आणून दाखवते, जगत सत्यत्वाची भ्रांती निर्माण करते. जसं झोपल्यानंतर आपल्याला जो अज्ञानाचं जे आवरण आहे ते अज्ञानाचं आवरण पडतं आणि दुसरं विक्षेप शक्ती काय करते, स्वप्न दाखवते, स्वप्नातले पदार्थ दाखवते. तसं अज्ञान हे काय करत असतं, आपल्या स्वरूपावर झाकत असतं, आवरण करत असतं. कोण आहे आवरण करणारी, माया. सगुण गुण माया आली कोलाटील खेळाया, सगुण गुण माया आली कोलाटील खेळाया, प्रपंचाचा रोविला वेळू, सौशून्याचा मांडीला खेळू, ब्रह्मा विष्णू तियेचे बाळू, लागती पाया सगुण गुण माया आली कोलाटील खेळाया, ही माया आहे, ती आपल्यावर आवरण करत असते. ही माया आवरण करत असते. या मायेला 3 गुणांनी युक्त त्रिगुणात्मिका माया असं म्हटले. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव प्रपद्यन्ते मायामेताम तरन्ति ते. या श्लोकावर बोलत असताना माऊलीने काय सांगितलंय, या मायेला एका नदीचं रूपक करून सांगितलंय. माया नदी म्हणून असं रूपक केलेलं आहे. ही त्रिगुणात्मिका माया आहे. सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी युक्त आहे. तमोगुणाचे पाश आळस, प्रमाद, निद्रा. रजोगुणानं मोह, लोभ हे पाश आहेत रजोगुणाचे. आणि सत्वगुणाचे पाश सुख आणि ज्ञान. गुण कुठलाही असो, तो एकमेकापेक्षा जास्त उत्कृष्ट जरी असला, बेडी ही लोखंडाची असले काय आणि सोन्याची असले काय, त्याचं काम काय, बंधन करणं. तसं गुण कुठलाही असू दे, तमोगुण असू दे, रजोगुण असू दे किंवा सत्वगुण असू दे, तो काय करणार, बंधनच करणार. फक्त तो एकापेक्षा एक उत्कृष्ट आहे. किमान रजतमापेक्षा तरी तो सत्वगुण हे काय, उत्कृष्ट आहे. आपल्याला ज्ञानासाठी सहाय्य करतो. सत्वात संजायते ज्ञानम, तो ज्ञानाला सहकार्य करणारा गुण आहे, म्हणून त्याचा अंगीकार करायचा. या श्लोकावर बोलत असताना दैवी हेषा गुणमयी माया या श्लोकावर बोलत असताना माया नदीचं रूपक केलंय कोणी, माऊलीने. कसं मायेमध्ये, नदीमध्ये जसे लहान मोठे मासे असतात, तसे या माया नदीमध्ये पण मासे आहेत. कसले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे मासे आहेत. जसं नदीमध्ये मगरी असतात, तसं या माया नदीमध्ये पण मगरी आहेत. कुठल्या, त्या विषयरूपी मगरी आहेत. त्या विषयरूपी मगरी आहेत. जसं नदीमध्ये लाटा असतात की नाही, लाटा, तसं या माया नदीमध्ये पण लाटा आहेत. त्या कसल्या आहेत लाटा, वार्धक्याच्या लाटा आहेत, जन्म मरणाच्या लाटा आहेत. नदीमध्ये भोवरे असतात. एक भोवरा असतो तो खाली नेतो वर आणतो, खाली नेतो वर आणतो, असं करायला लावणारा एक भोवरा. दुसरा भोवरा जो असतो तो जाग्यावरच गोल 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 फिरवतो. नदीतले भोवरे, या माया नदीमध्ये पण 2 भोवरे. एक पहिला भोवरा आहे तो जीवाला ऊर्ध्व लोकाला नेतो, अधो लोकाला आणतो. ऊर्ध्व लोकाला नेतो, अधो म्हणजे अनेक योनीमध्ये गमनागमन करायला लावणारा एक भोवरा आहे. आणि दुसरा भोवरा आहे तो अहम मम म्हणत स्वतःला प्रपंचामध्ये आम्हाला गुंतवणारा दुसरा भोवरा आहे. दुसरा भोवरा. ही माया नदी फार दुस्तर आहे. स्वतःच्या बाहूवर ही पार करतो म्हटलं तर फार कठीण आहे. वास्तविक स्वबळाचा परमार्थ असत नाही.
स्वतःच्या ताकदीवर मी परमार्थ करतो असं म्हणत असाल तर अत्यंत कठीण आहे, अत्यंत दुस्तर आहे, अशक्यप्राय आहे. परमार्थामध्ये आपल्याला सहकार्य घ्यावं लागतं. 4 कृपा सांगितल्या, अंतकरण कृपा, शास्त्र कृपा, सद्गुरु कृपा आणि सगळ्यात ईश्वर कृपा. या 4 कृपा जोपर्यंत संपादन होत नाही तोपर्यंत परमार्थ आपला चालत नाही. कधीतरी ईश्वर शरणागती आपल्याला स्वीकारावी लागते, सद्गुरूंची कृपा संपादन करावी लागते, अंतकरण कृपा सुद्धा संपादन करावी लागते आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे गुरुकृपा. या 4 कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या माया नदीतनं पार होणं म्हणजे अत्यंत कठीण आहे. मग या माया नदीतनं ज्यावेळी आपण बाहेर पडायचा विचार करू, कोणत्या मार्गानं, कोणत्या साधनानं या माया नदीतनं आपण पार जाईल असं ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी मार्ग अनेक आहेत. मार्ग अनेक आहेत. मुक्तीपर्यंत नेणारे मार्ग, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, योग मार्ग आहे. मार्ग अनेक आहेत. सगळे मार्ग आपल्याला तिथपर्यंतच नेत असतात. कर्मामध्ये अडचण काय? कर्म मार्ग बरा वाटतो, पण कर्मामध्ये विधीच्या सूक्ष्मता पाळल्या गेल्या पाहिजेत. विधीच्या सूक्ष्मता पाळायला पाहिजेत. असं एक म्हटलेलं आहे, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. बोलता बोलता एखादा मंत्र जरी चुकला, थोडासा चळला तरी पण धड मनुष्य सुद्धा वेडा होऊ शकतो. कर्मामध्ये फार सूक्ष्मतेनं पाळावं लागतं. एखादा आपण पुण्य म्हणून कर्म करायला जाऊन तेच कदाचित पाप पण होईल, काही सांगता येत नाही जर सूक्ष्मता पाळल्या गेल्या नाहीत तर. आपण जेवताना पाणी सोडत असतो, ते पाणी किती घ्यावं यासाठी सुद्धा हिशोब आहे. आपल्या मनाने घेऊन चालत नाही ते पाणी, नाहीतर दोष येत असतात. ही कर्मातली अडचण आहे, ही कर्मातली अडचण आहे. ज्ञानामध्ये जावं तर ज्ञानाला अधिकारी पाहिजे, ज्ञानाला अधिकारी पाहिजे. ज्ञान मार्ग सगळ्यांच्यासाठी खुला नाही. ज्ञान हा अधिकाराचा आहे. मल विक्षेप दोषांची निवृत्ती केलेला आवरणाचं ज्ञान असणारा, विवेक वैराग्य समाधी षटक मोक्षत्व हे अंतरंग साधन चतुष्टय संपन्न असावा. त्यानं सद्गुरूंच्याकडे जावावं. सद्गुरूंना तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, असं त्यांच्याकडे सद्गुरू शरणागती करून ते प्रसन्न झाल्यावर मग गुरूंच्याकडनं तत्वमसी महावाक्याचा उपदेश ऐकायचा. त्याचं श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदा शोधन करून मग आत्मसाक्षात्कार. हे कुणाचंही काम नाही, फक्त अधिकाऱ्याचा. ज्ञानमार्ग अधिकारी लागतो. ज्ञानमार्गामध्ये योग मार्गाची अडचण काय? योगाची वाटा जे निघाले का सोबत आता या दुःखाचाची वाटा भागा. योग मार्ग अत्यंत कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. योग म्हणजे आपल्याला काय वाटतं, सकाळ सकाळी आस्था चॅनेलवर जो चालू असतो योग, तो आसनं म्हणजे योग असं वाटतं आपल्याला. तेवढा सोपा नाही योग. अष्टांग योग सांगितले. योगामध्ये 8 अंग सांगितले. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. त्यातला आसन नावाचा फक्त एक प्रकार आहे. तो एक आसन साध्य करण्यासाठी योग्याचं संपूर्ण आयुष्य जातं. एक आसन फक्त सिद्ध करण्यासाठी योगी लोक आयुष्य घालवतात. आपण तर 21 कप चहा पिणारे लोक आहे. दिवसाला 21 कप चहा पितो आपण. योग मार्ग आपल्यासाठी एवढा सोपा नाही. ह्या कलियुगामध्ये मनुष्याची वयोमर्यादा आणि जीवनशैलीचा विचार केला तर ही सगळी साधनं, कर्म, योग आणि ज्ञान मार्ग कठीण आहेत. भक्ती मार्गाच्या तुलनेत कठीण आहे. मग काय सांगितलं महाराजांनी? काय सांगितलं? मग ह्या सगळ्या साधनांचा ज्यावेळी मी विचार केला त्यावेळी मला काय वाटलं की सगळी साधनं जरी मला तिथपर्यंतच नेत असली तरी पण काही मार्ग कसे आहेत, काट्याकुट्याचे आहेत, दर्याखोऱ्याचे आहेत, आडवाट आहेत. ह्या सगळ्या त्यामध्ये पतन होण्याचा धोका फार आहे. त्यामुळे काय सांगितलं महाराजांनी? एक गाव आम्ही विठोबाचे ना आणि का ते काम नाही. आता मी काय करणार? भगवंताच्या नामाचा आश्रय करणार. हा कसा आहे? राजमार्ग आहे असं म्हटलंय. काय म्हटलं? मोडून या. मोडून या वाटा
सूक्ष्म दुस्तर केला राजभार चालायचा. आता मी राजमार्गाने जायचं ठरवलं. राजमार्ग म्हणजे हायवे. भक्ती हा साधनेतला हायवे आहे, त्यामध्ये पतन होण्याचा धोका कमी आहे. हा राजमार्ग आहे. म्हणून मी काय केलं, भगवंताच्या चरणाचा आश्रय केला. कोळी जे मासे पकडायसाठी जाळं टाकतो की नाही, मासे पकडायसाठी जाळं टाकतो, त्या जाळ्यामध्ये कुठले मासे अडकतात माहित आहे? जे त्या कोळ्यापासून लांब असतात ते मासे अडकतात. जे मासे त्या कोळ्याच्या पायाभोवत्यानं फिरतील ते मासे कधी त्यात अडकत नाही. तसं हे मायारूपी जाळं त्या भगवंतानं टाकलेलं आहे. कारण देव म्हणतोय की नाही, मम माया, ही माझी माया आहे. हे देवानं टाकलेलंच मायारूपी जाळं आहे. त्या मायारूपी जाळ्यामध्ये कुठले मासे अडकतील, कुठले जीव अडकतील ते भगवंतापासून दूर आहेत ते. आणि जे देवाच्या नामाचा ज्याने आश्रय केला, देवाच्या चरणाचा ज्याने आश्रय केला, ते मासे ते जीव यामध्ये सहसा अडकत नाहीत. म्हणून आपण काय करावं, त्या देवाच्या चरणाचा आश्रय करावा, त्याच्या नामाचा आश्रय करावा. एकदा आश्रय केला की मग देवच तुम्हाला यातून मार्ग बाहेर पडण्याचा मार्ग सांगेल. काय सांगितलं, अन्ना एक दृष्टांत सांगायचे हो. शेतामध्ये धनगर येतात का नाही बकरी बसवायला. धनगर आलती शेतामध्ये. महाराज लोकांचा स्लॅक सीझन असतोय माहिती आहे आपल्याला. कधी स्लॅक सीझन होता, घरात होतो म्हणायचे अण्णा. आई म्हणाली, महाराज कधी नाही ते घरात आहे, एवढं चहापुड आणि साखर तरी तिथं बकरी बसले, तिकडे शेतात देऊन या म्हणाले. घेतलो म्हणाले साखर चहापुडी. असं शेतात चाललेलो, माझंच शेत. तेवढ्या त्या धनगरांची अशी 4 कुत्री एवढी मोठी अंगावर आली, भुंकत अंगावर आली. शेत माझंच, पण मला पाय घालू देणार कुत्री. अण्णा म्हणायचे, त्या धनगराला हाक मारली, अरे बिर्या बघ तुझी कुत्री. धनगर म्हणाला, महाराज काय करत नाही तो ती या. अरे तुला काय करत नसतील, माझा निम्मा हरिपाठ झाला इथं आता. तेवढ्यात ते धनगर काय म्हणाला, मोत्या बारो म्हणाला कन्नड मध्ये. काय म्हणाला, मोत्या या. असं हाक मारली तशी ती कुत्री आली मागं परत, तिथं जवळ बसली. आता म्हणाले, मी गेलो तिथं धनगराजवळ, चहा पुढे साखर दिली, चहा केला, दोघांनी चहा पिला, दोघं बोलत बसलो. तरी ती कुत्री आता काय केली नाहीत. का केली नाही? ज्याची होती त्यानं आवरली. ज्याची कुत्री होती, ज्याची कुत्री त्यानंच आवरावी. ज्याची कुत्री त्यानंच आवरावी. तशी ही माया ज्याची आहे त्यानंच आवरावी. सांभाळी आपुली माया, का भयभीत केले, आम्हासी का भयभीत केले, आम्हासी का भयभीत केले, आम्हासी का भयभीत सांभाळी आपुले हे माया, आम्हासी का भयभीत केले. त्या देवाला सांगावं, कारण देवानं म्हटले की नाही, मम माया धृत्या, ही माझी शक्ती माया आहे असं देवानं सांगितलंय. तर त्याची माया त्यानंच आवरावी, म्हणून त्यालाच सांगावं. सांभाळी आपुली हे माया, आम्हासी का भयभीत केले. रूप नाही त्याशी ठेवेले नाव, लटिकाचे भ्रम वाढविलास. हे मायेचं कार्य आहे, त्यालाच सांभाळ म्हणावं. ज्यावेळी असं तुम्ही जर त्या भगवंताची शरणागती स्वीकारली, तो देवच तुम्हाला यातनं मुक्त होण्याचा मार्ग सांगेल. काय सांगतो मार्ग? नाही, तो देव यातनं मार्ग काय सांगतो? येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आयलीच थडी सरले हे मायाज. या माया नदीतनं कोण पार होतात? जे सर्व भावे मला भजतात. सर्व भावे मला भजतात म्हणजे काय? भजन करतात. सर्व भावे माझं भजन करतात असं म्हणतात. माऊली यावर सांगताना काय सांगतात? मनुष्य जात ही सकळ स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्याची ठाई. म्हणजे काय? भजन करणं हा माणसाचा स्वभाव आहे. प्रत्येक जण भजन करतच असतो. कुठल्या ना कुठल्या तरी देवाचं भजन प्रत्येक जण करतो. अगदी नास्तिकातला नास्तिक मनुष्य, आम्ही देवाला मानत नाही असं म्हणणारा सुद्धा चोरून कुठल्या तरी देवाला जातच असतो. संकट पडलं की व्यंकट म्हणत नाही असं कोणच नाही. सगळी संकट पडले की देवाकडे हात पसरतातच. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी देवाचं भजन करतोच. ते काय? चोर चोरी करायला जाताना एखाद्या रस्त्यात मंदिर जरी दिसलं, पाया पडूनच जाणार पुढे चोरी करायला.
ते जंगलामध्ये आदिवासी राहतात की नाही, जंगलामध्ये आदिवासी, त्यांना काही शास्त्राचं ज्ञान नाही, काय नाही, पण तरी पण एखाद्या दगडाला शेंदूर फासून त्या देवाची उपासना करताना तुम्हाला दिसणारच ती लोक. म्हणजे काय, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी देवाचं भजन करतो. आम्ही भजन करतो, यात काय फार मोठी गोष्ट नाही, प्रत्येक जण भजन करतो. मनुष्य जात ही सकळ स्वभावता भजनशीळ. भजन करणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. परी परी असं शब्द घातला की मागचं सगळं पुसून गेलं. परी काय, परी ज्ञाने विन नाशिले. पण कोणत्या देवाचं भजन करावं आणि ते कसं करावं याचं ज्ञान नसल्यामुळे त्या भजनाचा काहीही उपयोग होत नाही. कोणत्या देवाचं भजन करावं आणि कसं करावं याचं ज्ञान नाही. भक्ती दोन प्रकारची सांगितली, एक व्याभिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती. व्याभिचारी भक्ती म्हणजे वाराप्रमाणे देव बदलत असतात. त्या भक्तांचे देव कसे वाराप्रमाणे बदलतात. सोमवारी कुणाचा, महादेवाचा, मंगळवार देवीचा, बुधवार विठ्ठलाचा, गुरुवार श्री गुरुदेव दत्त, शुक्रवार परत देवीचा. त्यांना आरक्षण असल्यामुळं 2 दिवस चालतात त्यांना. शनिवार आणि रविवार बाकीचे उरलेले देव, ज्योतिबा, मसोबा, खंडोबा, भैरोबा, सगळे बाकीचे देव मग रविवारी. म्हणजे वाराप्रमाणे देव बदलतात. त्याला म्हणायचं व्याभिचारी भक्ती. माऊली सांगतात हा व्याभिचारी भक्त काय, नागपंचमीला जेवढ्या श्रद्धेनं नागाची पूजा करतो, बेंद्राला जेवढ्या श्रद्धेनं बैलाला पुजतो, तेवढ्या श्रद्धेनं हा एकादशी आली की माझ्याकडे येतो. ही व्याभिचारी भक्ती आहे. असं म्हणतात वेशेला कधी वैधव्य येत नाही. वेशेला वैध, कारण तिला एक रोज नवीन नवरा असतो. हे माऊलींचं प्रमाण आहे. तसं या व्याभिचारी भक्ताचे दिवसाला एक देव बदलत असतात. तैसा अखंड भजन करी उगा न राहे क्षणभरी. असं याला म्हणतात व्याभिचारी भक्ती. असं जो वाराप्रमाणे देव बदलणारे असतात त्या भक्तीला फारशी काही किंमत नाही. परमार्थामध्ये अशी भक्ती याला काडीची किंमत नाही. परमार्थामध्ये आपल्याला जी अपेक्षित भक्ती आहे ती कशी आहे, अव्यभिचारी भक्ती. ती कशी असते, पतिव्रता जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रता जैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा प्रती. पतिव्रता स्त्री ही आपल्या पतीशिवाय त्याच्या मनामध्ये अन्य पुरुषाचा विचार सुद्धा त्याच्या मनाला स्पर्श करत नाही. पतिव्रता स्त्रीच्या तसं हा अव्यभिचारी भक्त आहे, त्याच्या मनाला आपली उपास्य देवता सोडून अन्य कुठल्याही देवतेचा मनात विचार सुद्धा स्पर्श करत नाही. एवढी निष्ठा असावी लागते, एवढं पातिव्रत्य असावं लागतं एखाद्या देवतेबद्दल, आपल्या उपास्य देवतेबद्दल. मग अशा एखाद्या देवतेचं जर आपण पातिव्रत्य स्वीकारायचं असेल तर तो देव परीक्षण करून निवडावा, काय तसाच कुठल्या तरी देवाला शरण जावं, परीक्षा करावी. साधं लग्न ठरवायची झाली तरी पण आपण परीक्षा करतो, वधू परीक्षा वर परीक्षा करत असतो का नाही. मग इथं तर देव निवडायचा आहे, तसाच निवडावा, काय परीक्षा करावी. आपल्याकडे वधू परीक्षा वर परीक्षा असते का नाही. त्यावेळी मुलगा ज्या वेळेला बघायला येतात पाहुणे, मुलगा बघायला जातो का नाही आपल्याला, त्यावेळी बघायला जाताना किती लोक जातात, ते तर 15 ते 20 लोक बघायला जातात. हा, आणि या 15 ते 20 लोकांच्या मध्ये मुलगीचा बाबा काय बघत असतो, त्यात मुलगीचा बाबा काय बघतो, हे घरानं माझ्या तोला मुलाचं आहे काय नाही हे बघतो. कोण, मुलगीचा बाबा. दुसरं, मुलगीची आई काय बघते, हा मुलगा माझ्या मुलगीच्या मुठीत राहील काय नाही, हे कोण बघते, मुलगीची आई बघत असते. मुलगी काय बघत असते, हा मुलगा निर्व्यसनी आहे काय, हा माझा धर्म अर्थ काम मोक्ष पुरविल काय नाही, हा माझा योगक्षेम चालविल काय नाही, माझं रक्षण करील काय नाही, हे कोण बघते, मुलगी बघते. मग बाकीची लोक काय करताय, लग्न ठरलं तर जेवणाला मेनू काय ठरवायचा, मिष्ठान्ने तरेजना, हे ठरवायला बाकीची लोक आलेले असतात. आता या सगळ्यांच्या मध्ये यथार्थ बघणं कुणाचं आहे, मुलगीचं बघणं कसं आहे, यथार्थ आहे. मुलगी जसं बघत असते, हा मुलगा माझं रक्षण करील काय नाही, माझं धर्मार्थ काम मोक्ष पुरविल काय नाही, माझा योगक्षेम चालविल काय नाही, तसं भक्तानं सुद्धा देव निवडताना परीक्षा करावी. हा देव माझं रक्षण करील काय नाही, हा माझं धर्मार्थ काम मोक्ष पुरवू शकतो का नाही, प्रसंग पडल्यावर माझं रक्षण करील काय नाही, हा कसा आहे हे निवडावं आपण, आणि मगच देवाची उपासना करावी. आपला देव सामान्य आहे काय, इतर देवांच्या बाबतीत बघितलं तर काय फारसं विचार करावा लागत नाही, फक्त एक सगुण. पण आमचा देव नुसता तेवढाच नाही, सगुण साकार आहे, तोच सगुण निराकार आहे, तोच निर्गुण निराकार पण आहे, तेच अधिष्ठान ब्रह्म आहे. तो ज्यावेळी माया उपाधीला घेतो त्यावेळी तोच ईश्वर होतो, जगताचा निमित्तोपादान कारण ईश्वर होतो. आणि तोच भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि भक्तावर संकट येतं त्यावेळी त्या धर्माच्या रक्षणासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी तोच अवतार घेऊन येणारा. असा बाकीचं कोण देव आहेत काय, असं कोण नाही. बाकीच्या देवांना जावा तुम्ही, एकदा बघितलं तर काय फारसं बघावं असं परत वाटत नाही, एकदा बघितलं तर बास वाटतंय. पण आमचा देव तसा नाही, एकदा बघितला परत आणि जरा गर्दी कमी वाटली परत आणि नंबराला गेलेला आहे, किती जरी बघितलं तरी समाधान वाटत नाही. असा एकच देव आहे. नाहीतर आणि काही देव असतात का नाही, त्यांचे ते असं चांदीचे मोठे मोठे डोळे बसवलेले असतात देवांना, ते बघून लहान पोरांना ताप 2-2 दिवस जात नाही.
असे भयानक चेहरे असतात. आमचा देव तसा नाही. किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाचे उठे, कस्तुरी मळवट चंदनाचे उठे, मळवट कस्तुरी मळवा किती सुंदर आहे आपला देव. त्याचं वर्णन कसं केलंय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवल्या, त्यानं कमरेवर हात ठेवले. त्याने सांगायलाय भक्तांना काय, तुम्ही जर मला शरण आला तर हा भवसागर तुम्हाला कमरे एवढाच आहे. असा कमरेवर ठेवलेला हात असा देव दुसरा कोण आहे. बघा, देव सांगावा कोणी, ज्ञानी माणसानं सांगावा. आपण काय सीझन आला की कुठल्या पण देवाला जातच असतो, ज्या त्या सीझन प्रमाणे कुठल्या पण देवाला जात असतो. पण ज्ञानी लोक बघा, माऊलींनी कुठल्या देवाची वारी केली, पंढरपूरची वारी केली. तुकोबारायांनी कुठल्या देवाची वारी केली, पंढरपूरची. सगळ्या संतांनी पंढरपूरचीच वारी केली. बरं, हे तर आपले सगळे संत आहेत, आपलेच आहेत, ज्याने अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार जगभरामध्ये केला. ते पूज्यपाद आद्य गुरु शंकराचार्य ज्यावेळी पंढरपूरला आले त्यावेळी त्यांनी काय उद्गार काढले. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरिकाय दातु मुनिंद्रे समागष्ट तिष्ठंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. त्यांनी पंढरपुरामध्ये देवाला बघून काय म्हणाले, जे ब्रह्मसत्य आहे, ब्रह्मसत्य आहे, ब्रह्मसत्य आहे असं मी सगळीकडे सांगत जे सगळ्याचं प्रतिपादन करालोय ते ब्रह्म इथं पंढरपुरात आहे. हे ज्ञानी माणसानं सांगावं म्हणून आपण त्या देवाला शरण जायचं, म्हणून शरण जायचं. मग तो देव पंढरपूरलाच का आला, पुंडलिकाच्या भावाकरिता. पुंडलिकाचा भाव पाहून तो तिथं पंढरपुरामध्ये आलेला आहे. कारण भावानं हा देव भक्ताच्या अंकित होत असतो. ज्ञानानं देव कळतो, ज्ञानानं देव कळतो, पण भावानं देव भक्ताच्या अंकित होत असतो. भावानं देव अंकित होतो. किती अंकित होतो माहित आहे, गोकुळामध्ये यशोदा माता ज्यावेळी देवाला मारायला धावायची पाठीमाग काठी घेऊन, तक्रारी आल्यानंतर पाठीमाग मारायला यशोदा माता धावली की सगळे देव जमावायचे बघायसाठी ते दृश्य. का, कळी काळाला सुद्धा ज्याचा धाक आहे, काळ सुद्धा ज्याला बघून थरथर थरथर कापतो, असा काळाचा महाकाळ म्हणजे भगवान गोपाल कृष्ण आईची काठी बघून लटलट लटलट कापायचा. ही ताकद कशाची आहे, भाव.
प्रेमाची ताकद आहे फक्त. भाव म्हणजेच प्रेम. भाव, प्रेम, भक्ती हे सगळे एकार्थवाची शब्द आहेत. असं प्रेमानं देव अंकित होत असतो, भक्ताच्या अंकित होत असतो. अजून किती अंकित होतो माहित आहे काय? आता मला सांगा, आपलं आपल्या बायकोवर प्रेम आहे काय? कोण काय बोलणं, याचा अर्थ काय समजायचा? हा, असं ना किंवा नसं ना, किमान हा एवढ्या पुरतं तरी म्हणा, आपलं आपल्या बायकोवर प्रेम असतं. हा, मग समजा त्या बायकोनं आपल्याला एखाद्या वेळेस कानाखाली मारलं, तर ते सगळीकडे सांगत फिरायचं आहे काय, ते लपवून ठेवायचं? सांगत फिरायचं काय लपवून ठेवायचं? लपवून ठेवायचं असते. घर म्हटलं की भांड्याला भांड लागायचं, घर म्हटलं की हे चालायचंच. हे जसं लपवून ठेवायचं असते, ते काय सांगायचं नसते. एवढी प्रिय बायको आपली, तिनं मारलं तर आपण लपवून ठेवत असतो का नाही? पण भक्तानं मारलेली लाच सुद्धा देव भूषण म्हणून सगळ्यांच्या समोर असा मिरवत, एखादा अलंकार असल्यासारखं मिरवतो. हा, सुख धरले लातीचे, म्हणजे लाच सुद्धा, भक्तानं मारलेली लाच सुद्धा एक भूषण असल्यासारखं देव मिरवतो सगळ्यांना. किती प्रेम असेल, ही भक्ताच्या भक्तीची ताकद आहे. एवढा भक्ताच्या अंकित होत असतो. आता भक्ती म्हणजे तरी काय? त्या भक्तीचं सूत्र काय? नारद भक्ती सूत्रामध्ये काय सांगितलं महर्षीने? सात्वास्मिन परमप्रेम रूपा. सात्वास्मिन परमप्रेम रूपा म्हणजे देव हा, भक्ती म्हणजे तरी काय? देव हा काय आवडावा, परमप्रेमाचा विषय व्हावा. देव हा परमप्रेमाचा विषय व्हावा. कसा व्हावा? तुझी आन वाहे न गा देवराया, देवराया. किती आवडावा? सगळ्यांना आपला जीव सगळ्यात जास्त प्रिय असतो. प्रत्येकाला काय जास्त प्रिय आहे? आपला जीव प्रिय असतो. ते जीवापेक्षाही जास्त प्रिय देव व्हावा, जीवापेक्षा जास्त आवडावा. याला म्हणतात काय? सात्वास्मिन परमप्रेम रूपा. भगवंत हा परमप्रेमाचा विषय व्हावा. अशी भक्ती कुठं मिळेल तुम्हाला बघायला, असं ज्यावेळी विचारलं, त्यावेळी महर्षींनी काय उत्तर दिलं माहित आहे? यथा व्रज गोपिका नाम. अशी जर भक्ती तुम्हाला बघायची असेल तर ती कुठं बघायला मिळणार? व्रजातल्या गवळणींच्याकडे बघायला मिळणार. गवळणी म्हणजे ज्ञान लक्षणा भक्ती आणि प्रेम लक्षणा भक्तीचं एकत्रीकरण, मिश्रण. ज्ञान लक्षणा भक्ती आणि प्रेम लक्षणा भक्तीचं मिश्रण. त्या गवळणींना आपणच बदनाम केले, दुसरं कोणी जबाबदार नाही. वाटेल तशा क्षेपक गवळणी म्हणायच्या, ती गात्यात आहे काय नाही बघायची नाही, काय नाही, वाटेल तशा गवळणी म्हणून त्या गवळणींचं नाव खराब केलंय आपण. गवळणी सामान्य आहेत काय? सामान्य नाहीत. त्या गवळणींचं देवावर किती प्रेम होतं, स्वतःच्या जीवापेक्षा जास्त. प्रत्येक नेहमी देवाचाच विचार, सातत देवाचं चिंतन. आपल्याला दृष्टांत माहित आहे, दही दूध विकायला गेलेली गवळण सुद्धा, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. हा, म्हणजे कायम त्या देवावरच प्रेम, सतत देवाचं चिंतन.
त्यांचं देवावर एवढं प्रेम होतं, सतत कृष्णाचं ध्यान, कृष्णाचं ध्यान. बरं, नुसतं प्रेम होतं एवढंच आहे काय? त्यांचं ज्ञान किती श्रेष्ठ होतं. त्या गवळणींचा अधिकार कसा आहे माहिती आहे का? समजा दोन राजकारणी लोक जर समोरासमोर आली तर काय बोलतात? काय विषय असतो दोघांचा? काय असतो? तुमचा मतदारसंघ काय म्हणतोय, माझा मतदारसंघ काय म्हणतोय, तुम्ही त्या रस्त्यातलं किती खाल्लं, मी या गटारीतलं किती खाल्लं. हा विषय कुणाचा असतोय? राजकारण्यांचा. दोन महाराज लोक जर एकत्र आली तर ते काय बोलत असतील? तुम्हाला तो सप्ताह कसा गेला, मला हा सप्ताह कसा गेला, तुमची तिकडची तारीख कुठे गेली, माझी इकडची तारीख कुठे गेली. हे महाराज लोकांचं बोलणं आहे. पण त्या गवळणी ज्यावेळी एकमेकाला भेटायच्या त्यावेळी काय बोलायच्या माहित आहे? एकी एकटाची असून एकला, आय विश्व विश्वाकार होणे आठेला, जया परी तैसाचे होय मला, नंद नंदन असोज अपुला हो, नंद नंदन असोज अपुला हो, ऐशा गवळणी त्या बोलते परस्परे हो, ऐशा गवळणी त्या बोलते परस्परे हो. असं त्या गवळणी ज्यावेळी एकमेकीसोबत बोलायच्या त्यावेळी अधिष्ठानाबद्दल चर्चा असायच्या. एकी एकटाची असूनी विश्वी एकला असू, विश्वी विश्वाकार होणे आठेला. तो कसा आहे? ते परमात्मा तत्व कसा आहे? एकी एकटाची एकलाची असूनी एकटा म्हणजे कसं? 3 वेळा एक शब्द वापरला. कशासाठी? तो स्वगत भेदरहित आहे हे सांगण्यासाठी एकी, तो सजातीय भेदरहित आहे हे सांगण्यासाठी एकटाची, आणि विजातीय भेदरहित आहे हे सांगण्यासाठी एकलाची. तो भगवंत कसा आहे? स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित, एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे हे सांगण्या, ही अधिष्ठानाचं वर्णन त्या गवळणी करायच्या. असं अधिष्ठानाबद्दल बोलायच्या त्या. आणि काय? तो असा परमात्मा असताना त्याला हे जग निर्माण करायची तरी गरज का पडली? जगत निर्माण करायचा पसारा तरी का केला त्याने एवढा? एकलेची कंठ वेना म्हणून यायेने, केली निर्माण चौदाली भुवने, चंद्र मेघ सूर्य गगन तारा गाने, पंचमहाभूते भौतिके बिने बिने हो, ऐसा लागवे हा माया सूत्रधारे, ऐसा लागवे हा माया सूत्रधारे. एकलेची कंठवेना म्हणून या. एकट्याला करमत नाही, बसून काहीतरी करावंच असं वाटतंय. तसं त्याला पण एकट्याला करमत नसेल कदाचित, म्हणून त्यानं हे केलं. काय केलं? मग त्याच्या ठिकाणी काय झाली? माया. मग त्या मायेपासून काय झालं? पुढं त्या मायेचं कार्य होऊन काय झालं? विराट, हिरण्यगर्भ, महदाकाश, आकाश, वायू, जल, पृथ्वी, तेज हे सगळं क्रमाक्रमानं उत्पन्न झालं. आणि ह्या मायेचा कसा झाला? तो सूत्रधार. हे जगताची उत्पत्ती करून तो माया सूत्रधार झाला. कळसूत्री भावल्यांचा खेळ असतो, त्यामध्ये आपल्याला नाचणाऱ्या भावल्या दिसतात, पण त्यांचा जो पाठीमागचा सूत्रधार असतो त्याच्या सत्तेशिवाय त्या चालू शकत नाही. तसं त्या भगवंताच्या सत्तेनंच हे सगळं चाललंय. काय चाललंय? त्याचं माऊली वर्णन करता तो. म्या बोलविल्या वेद बोले, बोलविल्या वेद बोले, चालविल्या सूर्य चाले,
पर्वती बैसकान संडावी समुद्री रेखानो लाटावे पृथ्वी भूते वहावी हे आज्ञा माझे जय जय ज्ञानेश्वर महामुने जय जय ज्ञानेश्वर महामुने जय ज्ञानेश्वर महामुने जय जय ज्ञानेश्वर म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य, म्या हलविल्या प्राण हले, जगा ते पोसेल. ही कुणाची सत्ता आहे? गतीर भरता प्रभू साक्षी. तो या जगताची उत्पत्ती स्थिती लय करणारा आणि गतीर भरता प्रभू. प्रभू म्हटलंय त्याला. प्रभू म्हणजे मालक. तो मालक आहे. तो मालक आहे. त्याच्या सत्तेने हे सगळं, त्यानं मायेचा स्वीकार करून तो या जगाचा कसा झालाय? मालक आहे. त्याच्या सत्तेने हे सगळं जगतातलं व्यवहार चालू आहे. त्याच्या सत्तेनं चालू आहे. मग हे आपल्याला कळावं. हे ज्ञान आहे त्या गवळणींच्याकडं. हे ज्ञान सुद्धा आहे. आणि ह्या भगवंताच्या व्याप्तीचं जर आपल्याला ज्ञान पाहिजे असेल तर फक्त काय पाहिजे? त्यासाठी सद्गुरू शरणागती. सद्गुरूंच्या शिवाय अन्य कोणत्याही साधनानं, सद्गुरूंच्या पेक्षा अन्य कोणत्याही साधनानं सद्गुरूंच्याकडे गेल्याशिवाय ते ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही. भगवंताच्या व्याप्तीचं ज्ञान जर आपल्याला पाहिजे असेल तर सद्गुरूंच्याकडे जावावं. मग त्यानंतर काय? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. सद्गुरूंच्याकडे जावावं आणि काय करावं? त्यांची सेवा करावी. सेवा करावी कसं? तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांची कायनं वाचेनं मनानं अगर्वतेनं सेवा करावी. मी गुरूंची सेवा करावी म्हणजे त्यांच्यावर काय उपकार करत नाही. हा, त्यांच्यावर अगर्वता करावे, दास्य सकळ, दास्यत्वानं सेवा करावी. दास्यत्व हा शब्द का घातला तिथं? दास्यत्वामध्ये काय आहे? दास्यत्वामध्ये तुम्हाला स्वतःचं स्वातंत्र्य असत नाही. दास्यत्वामध्ये तुम्हाला स्वतःचं स्वातंत्र्य असत नाही. गुरूंनी डोंगर दाखवला आणि सांगितलं ती बघ नदी. होय गुरुजी ती नदीच आहे म्हणायचं. डोंगर दिसतोय नवं म्हणायचं नाही गुरूंच्या पुढे. दास्यत्वामध्ये तुम्हाला स्वतःचं स्वातंत्र्य असत नाही. असं दास्यत्वानं गुरूंची तनु मनु जीवेची अशी सेवा करावी. मग तुमच्या सेवेनं ज्यावेळी सद्गुरू प्रसन्न होतील त्यावेळी सद्गुरू मग तुम्हाला विचारतील, का बाबा तू एवढी माझी सेवा करायला, काय तुला काय पाहिजे? त्यावेळी तुम्ही मग सांगायचं, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसेले जेने अंतकरण बोधले संकल्पाने. त्यावेळी सद्गुरूंच्याकडे जाऊन काय करावं? तुम्ही काय मागायचं सद्गुरूंच्याकडे? गुरुदेवा मला या जन्म मरण रूपी संसाराच्या निवृत्तीची आणि परमानंदाच्या प्राप्तीची म्हणजेच मोक्षाची इच्छा आहे. त्यावेळी सद्गुरू तुम्हाला उपदेश करतील, काय बाबा ज्या जन्म मरण रूपी संसाराच्या निवृत्तीची तुला इच्छा आहे, हा तो जन्म मरण रूपी संसार तुझ्या ठिकाणी कधी झालाच नाही. आणि ज्या परमानंदाच्या प्राप्तीची म्हणजे मोक्षाची इच्छा आहे तो मोक्ष तुला नित्य प्राप्तच आहे. हा, जन्म मरण रूपी संसार तुझ्या ठिकाणी कधी झालाच नाही. माऊली संसाराची व्याख्या काय सांगतात? अगा उपजणे आणि म्हणे हे साचची जे काम आणणे तया जीव लोको मी म्हणे संसार होन. म्हणजे जन्म मृत्यू पाप पुण्य कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळे धर्म देहाचे असताना मी देहाबरोबर जन्मतो, देहाबरोबर मरतो, पाप पुण्य करतो, त्याची फळं भोगतो. मी अमक्या गावचा, मी कीर्तनकार, असे जे भाव आम्ही स्वतःच्या स्वरूपावर आरोपित करून घेतले त्याचं नाव काय? संसार. हा संसार तुझ्या ठिकाणी कधी झालाच नाही, कधीच तुझ्या ठिकाणी झाला नाही. उपाधीच्या भेदामुळे तुला हा दिसालाय. कसं? चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ, चंचळी चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ, वाजवी खळाळ उदकेसी, वाजवी खळाळ उदकेसी, वाजवी खळाळ उदकेसी, वाजवी खळाळ उदकेसी, सोपे वर्म परी मन नाही हाती, सोपे वर्म परी मन नाही हाती.
वाजवी खळाळ सोपे वर्म सोपे वर्म चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ वाजवी खळाळ उदकेसी. पाण्याला जर उतार जमीन लागली तर ते पाणी कसं वाहतं? खळखळ खळखळ असं वाजतं. त्याच पाण्याला सपाट जमिनीचा संग झाला तर ते पाणी कसं होतं? निश्चळ. आणि अशा निश्चळ पाण्याला जर वाऱ्याचा संग लागला तर ते पाणी कसं होतं? चंचळ. वास्तविक ते पाणी चंचळ पण नाही, पाणी निश्चळ पण नाही आणि खळखळ पण नाही. ज्या उपाधीचा ज्या संग केला त्या पाण्यानं तसे भाव त्याच्या ठिकाणी आरोपित झाले. तसं आपण पण अंतकरण नावाची उपाधी धारण केली. त्या अंतकरणाचे धर्म आपण स्वतःच्या स्वरूपावर आरोपित करून घेत आहे. त्या उपाधीचे धर्म आपले नाहीत. मी कसा आहे, तू कसा आहे, तर सच्चिदानंद ब्रह्म ही तुझी खरी शुद्ध ओळख आहे. सच्चिदानंद ब्रह्म ही तुझी ओळख आहे हे जाणून घे आणि स्वतःला या जन्म मरण रूपी संसारातून मुक्त समज असा सद्गुरूंचा बोध केल्यानंतर त्याचं श्रवण करावं, मनन करावं, निधिध्यासन करावं आणि त्याचं काय तत्वपदाशोधन करावं. म्हणजे तत्पद काय, तोमपद काय याचा विचार करावा. गुरूंनी सांगितले तत्वमसी, ते तू आहेस. तेचा वाच्यार्थ काय आहे? ईश्वर. आणि जीवा तोमचा वाच्यार्थ काय आहे? जीव. वाच्यार्थानं दोन्ही शंका येते, काय मी ईश्वर असेन कसा? जीवाचा आणि ईश्वराचा ऐक्य होईलच कसं? याची लक्षणं काय? जीवाची लक्षणं अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, पाप पुण्याचा करता, त्याच्या फळाचा भोगता, परिच्छिन्न, जन्म मरणवान ही जीवाची लक्षणं आहेत. ईश्वराची लक्षणं कशी आहेत? ईश्वर सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, जीवाला त्याच्या कर्माची फळं देणारा आणि व्यापक ही त्याची लक्षणं आहेत. ह्या दोघांचं ऐक्य होईलच कसं असं शंका असते. त्यावेळी लक्षार्थानं सांगावं लागतं काय? जीवातलं जीव चैतन्य, माया अविद्या विशिष्ट चैतन्य. जीवाची उपाधी काय? अविद्या विशिष्ट चैतन्य. आणि ईश्वराची उपाधी माया विशिष्ट चैतन्य. उपाध्या या येणाऱ्या जाणाऱ्या असतात, अनित्य असतात, गमनागमन करणारे असतात. त्यामुळे उपाध्या जर बाजूला काढल्या तर दोघातलं चैतन्य एकच आहे आणि तेच या जगाला अधिष्ठान आहे असा ज्यावेळी निश्चय होतो त्यावेळी ते चैतन्य नाही, मीच या जगाला अधिष्ठान आहे असं ज्यावेळी वाटतं त्यावेळी काय समजावं? त्यावेळी शिष्य त्याला विचारतील, बाबा सांग तुला आता तुझा काय अनुभव आहे? त्यावेळी शिष्य आपला अनुभव सांगतो. मनोन बुद्धी हंकार चित्तानि नाहम न च श्रोत जीवा न च घ्राण नेत्रम न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. म्हणजे मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, पंचप्राण नाही, पंचकोश नाही, मी कोण आहे? स्थूल नाही, सूक्ष्म नाही, कारण नाही, स्वप्न नाही, जागृती नाही, सुषुप्त नाही, या सगळ्यांच्याहून वेगळा मी कोण आहे? चिदानंद रूप शिव ही माझी खरी ओळख आहे असा ज्यावेळी निश्चय होतो त्यावेळी मी जन्ममरणवान नाही. कसा आहे? न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतोयम न पुराण न हन्यते न हन्यमाने शरीरे. मी कसं आहे? माझं परमतत्व जे माझं तत्व आहे आत्मतत्व ते या जन्ममरणाच्या पलीकडे असं ज्यावेळी निश्चय होतो मी व्यापक आहे, मीच या जगाला अधिष्ठान आहे असं ज्यावेळी निश्चय होतो त्यावेळी त्याच्याकडनं जी कर्म होतात का नाही, त्या अशा महात्म्याकडनं होणारी कर्म, त्याच्यानंतर होणारी कर्म ही कशी होतात माहित आहे? सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जग नोही अवघा जनार्दन. सहज कर्म ब्रह्मार्पण म्हणून केली जातात. ब्रह्मार्पण त्यामध्ये कर्तृत्वाचा अहंकार असत नाही. म्हणजे कर्ता ही ब्रह्मच, कर्म ही ब्रह्मच, करण ही ब्रह्मच. त्रिपुटीचा व्यवहार होत नाही. आमच्या व्यवहारामध्ये त्रिपुटी असते पण त्याच्या व्यवहारामध्ये त्रिपुटी असत नाही. अशी ज्यावेळी सहज कर्म होत असतात असा जो सहज कर्म करणार आहे त्यानं केलेली कर्म ही भगवंतापर्यंत पोहोचत असतात. जसं जनाबाईंनी राग कृष्णार्पण वस्तू म्हणून उकिरड्यात टाकायच्या आणि ती राग कुठं पडायची? देवळात पडायची. अशी ईश्वरार्पण बुद्धीनं केलेली कर्म त्याला काय म्हणतात? सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. सहज कर्मे ते सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. ये तू सर्वानी कर्मानी मै संन्यस्य मत्
तू सर्वानी कर्मानी मय संन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते. असं ईश्वरार्पण बुद्धीनं जी कर्म करत असतो त्याच्यासाठी श्लोक घातलाय. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेत. एरवी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता. का समर्थाची कांता. असा जो माझा भक्त आहे त्याला आणि संसाराची चिंता करायची काय गरज आहे काय. त्याला संसाराची चिंता करायची गरज नाही. कारण देवानं एकदा माझा भक्त म्हटलं की मग तुम्हाला चिंता करायची गरज आहे. आम्ही म्हणतो मी देवाचा भक्त आहे पण त्याला कोण विचारत नाही. देवानं म्हणावं हा माझा भक्त आहे. यो मद भक्ता समे प्रिया यो मद भक्ता समे प्रिया. हा भक्त मला प्रिय आहे हा भक्त मला प्रिय असं देवानं आपल्यासाठी उद्गार काढावं. असा जो भक्त असतो बघा तो कसाही असो नंतर म्हणजे अपिचेत दुराचारो भजते माम अनन्य भाग. या श्लोकामध्ये काय सांगितलं. चमड्याला काय फारशी किंमत असत नाही. चमड्याला फारशी काय किंमत असत नाही. पण त्या चमड्यावर समजा एखाद्या राजानं राजमुद्रा मारली आणि आजपासून मी चलन म्हणून वापरणार असं जर सांगितलं तर त्या चमड्यानं आता सोनं सुद्धा खरेदी करता येऊ शकत. एवढी किंमत वाढते कुणाची. चमड्याची. कारण त्याच्यावर आता मुद्रा पडले. तसं देवानं एकदा तुमच्यावर माझा भक्त असा शिक्का मारला की तुम्ही सामान्य राहत नाही. मग पूर्वी तुम्ही किती जरी पाप केली असला किती जरी दुराचारी जरी असला एकदा देवानं तुमच्यावर माझा भक्त म्हटलं तरी मग तुम्ही विशेष आहे. असा जो देवासाठी असं ज्याच्यासाठी एरवी माझ्या भक्त आणि संसाराची चिंता असा जो भक्त आहे त्याच्यासाठी काय म्हणतात महाराज. असा जो भक्त आहे त्याला या जन्म मरणाच्या संसारातनं बाहेर काढायचं काम कोण करतो. मी करतो. एरवी माझ्या भक्त आणि संसारात त्याला चिंता करायची गरज नाही. काय ओवी काय त्याला संसाराची चिंता करायची गरज नाही. काय सांगितलं ओवी आहे त्याच्यासाठी. त्याच्या अजून एक आहे. जो मज होय अनन्य शरण दयाचे निवारी मी. असा जो भक्त आहे जो मला शरण येतो अनन्य शरण. अनन्य म्हणजे सगळ्याहून तो मला पूर्ण स्वतःला शरणागती ज्यानं माझी स्वीकार अशा माझ्या भक्ताला आणि संसार काय जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मर शरणागता शरण्य मीची एकू. असा तोच अशा या जन्ममरण अशा या भक्तासाठी कोण आहे. मीच या संसारातनं त्याला बाहेर काढायचं काम करत असो. असं देवाचं स्वतः उद्गार आहेत. म्हणून त्या देवाच्या वचनावर विश्वास ठेवून आपण काय म्हणावं. म्हणून महाराजांनी काय सांगितलंय. म्हणवोनी शरण जावे रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये
शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा अवतरील पार भवदुस्तर नदीचा. गजेंद्र आख्यान नावाचं एक प्रकरण सांगितले भागवतामध्ये. गजेंद्र आख्यान, त्यामध्ये गजेंद्राचं आणि नकराचं पूर्वजन्मीचं वैर. गजेंद्र म्हणजे मोठा हत्ती आणि नकर म्हणजे मगर, त्यांचं पूर्वजन्मीचं वैर होतं. मग एकदा गजेंद्र काय झालं, आपल्या कुटुंब कबिल्यासह तळ्यामध्ये स्नान करण्यासाठी सगळ्यांना घेऊन जात होता. मग आपण बघतो कुटुंबासोबत जाताना पुढं कोण चालणार, कुटुंब प्रमुख हा पुढे चालत असतो. का एखादं संकट आलं, एखादी अडचण आली तर कोणावर यावी, आपल्यावर यावी, आपलं कुटुंब सुरक्षित राहावं असं आपण बघत असतो. तसं गजेंद्र पुढं चालला. गजेंद्र पहिल्यांदा तळ्यामध्ये उतरला. जसा गजेंद्र तळ्यामध्ये उतरला तसं त्या नखरानं, त्या मगरीनं त्याचा पाय धरला. मगरीनं पाय धरल्यावर दोघांच्या मध्ये प्रतिकार चालू झाला. आता गजेंद्राला संकटात बघून त्याचे घरचे लोक सगळे त्याच्या मदतीसाठी आले. आपले पण घरचे लोक येतात का नाही आपल्या मदतीला, काहीतरी तसं त्याचे पण घरचे लोक आले जवळ. सगळे ओढायला लागले त्या गजेंद्राला बाहेर. हे लोक बाहेर ओढायचे, नकर त्याला आत ओढायचा. महिनाभर हे युद्ध चाललं, दोघांचं महिनाभर युद्ध चाललं. पण काय झालं, आपल्याला पण वाचवायला येतात का नाही लोक. त्यावेळी घरचे लोक कसं, आपल्याला वाटतं काय किती पण संकट पडू दे आपल्यावर, माझे घरचे लोक मला सांभाळतील असं वाटत असते. आपल्याला एक भ्रम आहे तसा. एक महिनाभर ICU मध्ये राहून बघा. सुरुवातीला एक 5-6 दिवस काय म्हणतील, किती बी खर्च होऊ दे आम्ही बरं करूनच आणणार. पण जसं जसं बिल वाढायला लागेल, एक 15-20 दिवस झाले की तीच लोक म्हणतात, प्रिय लोक आपली काय म्हणतात माहित आहे, हे हाल भगवना झाले आम्हाला, याचा हाल भगवना झाले. कुणाचा हाल व्हायले. तसं ते घरची लोक महिनाभर त्या गजेंद्राला ओढायला लागली. ओढली म्हणाली, हे किती दिवस चालायचं, अजून किती दिवस चालायचं. एक 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 सोडून जायला लागली. सांडूनी पळती रांडापोरी, एक 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 निघून जायला लागली. त्यावेळी गजेंद्राला कळालं ही आपली कोणच नव्हती. तो का म्हणे, ते सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या, देवाशिवाय मला कुणीही यातनं बाहेर काढू शकत नाही. असं ज्यावेळी नखरा त्या गजेंद्राला कळालं, त्यावेळी त्या तळ्यातलं एक फूल त्या गजेंद्रानं उचललं आपल्या सोंडीमध्ये आणि असं आकाशामध्ये भिरकावलं आणि काय म्हणाला, जो या जगाचा मालक असेल त्याला माझं हे अखेरचं समर्पण. असं त्यानं फूल भिरकावलं. ती हाक कुठे गेली, वैकुंठामध्ये शेषशयनावर असणाऱ्या भगवान विष्णूंच्या पर्यंत हाक गेली. भगवान विष्णू उठले, जागे झाले. लक्ष्मी माता म्हणाल्या, देवा काय झालं, माझा भक्त मला बोलवालाय. कोण भक्त, हा कहे लक्ष्मी थी कहे गजेंद्र. ते फूल जर पाण्यामध्ये पडलं असतं तर या जगाला कोण मालक नाही असं सिद्ध झालं. हा कहे लक्ष्मी थी कहे गजेंद्र. हा म्हणायला देव लक्ष्मी जवळ होते, थी म्हणायला गजेंद्राजवळ. हा के सरशिवडी घालून या स्तंभ फोडी. हाक तेवढी अर्थतेनं असावी. आपण हाक मारायला कमी पडत असतो. देव येतो एका क्षणामध्ये आपल्याला येत असतो, पण आपण हाक मारायला कमी पडत असतो. कुठल्याही भक्तासाठी देव येत नाही. सगळ्यासाठी जर देव आला असता सगळ्यांच्यासाठी तर त्याच्याकडनं आम्ही सगळी कामं करून घेतली असती. सोयाबीन मळून घेतलं असतं, ऊस कापून घेतला असतं, सगळं करून घेतलं असतं त्याच्याकडनं. तो सगळ्यांच्यासाठी येत नाही. ते विशेष भक्त आहेत जे भगवंतावर अनन्य शरण असतात. अशा भक्तांचा कसं तो या जन्ममराच्या दुःखातनं त्यांना मुक्त करायला येत असतो, धावत असतो. आणि काय तो भक्त तर भगवान प्रगट झाले, त्यांनी काय केलं, त्या नखराचा संहार केला आणि गजेंद्राचं रक्षण केलं. कारण देवाचं ब्रीद आहे ना, मी जो मज होय अनन्य शरण तयाची निवारी मी जन्म. म्हणून महाराज म्हणतात, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. दुसऱ्या चरणात महाराज काय सांगतात, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. तो फार करुणावंत आहे. देव की विष्णू सहस्त्रनामामध्ये देवाची 1000 नावं सांगितलेली आहेत. विष्णू सहस्त्रनामामध्ये देवाची 1000, त्यामध्ये देवाचं एक नाम आहे काय, अनंत. श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापक जनार्दना आनंद घना अविनाशा सकल देवादी देवा सकल देवादी देवा. देवाचा अनंत आहे. अनंत हे नाम ज्या. तो का अनंत आहे, तो कालकृत परिच्छिन्न नाही म्हणून त्याचं नाव आहे अनंत. तो देशकृत परिच्छिन्न नाही म्हणून त्याचं नाव आहे काय, अनंत. तो वस्तुकृत परिच्छिन्न नाही हे सांगण्यासाठी त्याचं नाव काय, अनंत. असा तो अनंत आहे. तो कसा आहे, फार करुणावंत आहे. किती करुणावंत आहे तो, तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देता न मनसे पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र वैरी आहे दिदले. म्हणजे तो भक्ताला मुक्त करतो, एवढं काही नवल नाही, यात काही नवल नाही. स्तनामध्ये विष घालून मारायला आलेल्या पुतणीला त्यानं मुक्त केले.
मोक्ष दिला. 100 अपराध करणाऱ्या शिशुपालाला मुक्त केलं, रावणाला मुक्त केलं, कंसाला मुक्त केलं. शत्रूला सुद्धा जो मोक्ष देतो तो आपण तर रात्रभर भजन करत फिरतो, आपल्याला मुक्त करणार नाही काय, आपल्याला पण तो मुक्ती देतो. म्हणून काय सांगितलं, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. शेवटच्या चरणात महाराज काय म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले. काय महाराज म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. अनुभवानं सांगतात त्यांना संत म्हणतात. स्वतः अनुभव घेऊन तुम्हाला सांगतात ते काय, त्यांना काय म्हणायचं, संत. आणि अनुभव काही नसताना जे तुम्हाला उपदेश करतात त्यांना म्हणतात कीर्तनकार. संत हे स्वतः अनुभव घेऊनच तुम्हाला सांगत असतात. संतांनी म्हणून महाराजांनी काय म्हटलं, मी त्या भगवंताची शरणागती पत्कारली, मी त्याच्या चरणात शरण गेलो, मी त्याला शरण गेलो, त्याच्या नामाचा आश्रय केला, त्याच्या कृपेचा अनुभव मला आलाय. आणि म्हणून मी त्या अनुभवावरून तुम्हाला काय सांगत आहे, कसं सांगत आहे, सेवितो हारस वाटितो अनेका, सेवितो हारस वाटितो अनेका, यारे होऊ नका रान भरी, यारे होऊ नका रान भरी. हा विठेवरी जाती पाऊले समान, विठेवरी जाती पाऊले समान, कोची एक दान शूरदाता, कोची एक दान शूरदाता. ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आ, 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 आ,
तुमोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीसा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणावर